या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या या व्याख्यानाच्या निमित्तानं जमलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर काळ वेगळा आहे, दिवस वेगळा आहे, तरीसुद्धा अशा कार्यक्रमासाठी नवी मुंबईसारख्या किंवा ऐरोलीसारख्या ठिकाणी एवढ्या संख्येनं लोकांनी जमणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. नवी मुंबई हे देशातलं एक नियोजनबद्ध शहर म्हणून या नवी मुंबईचा सगळ्यांना परिचय आहे. पण इथं उपस्थित असलेले नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगरसाहेब यांच्या प्रेरणेतून, यांच्या पुढाकारातून अलीकडच्या काळात महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक नगरी म्हणून हिचा परिचय होतो, ही माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कुठल्याही शहराचं, कुठल्याही राज्याचं, कुठल्या देशाचं मोठेपण त्या ठिकाणच्या मोठ्या इमारती किंवा त्या ठिकाणच्या अन्य मोठ्या संस्था याच्यावर नसतं, तर तिथलं सांस्कृतिक वैभव काय आहे यावर जास्त अवलंबून असतं. कारण संस्कृती ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे आणि आपल्याकडच्या एकूण सगळ्या राजकीय किंवा बाकी सगळ्या धबडग्यात ती गोष्ट जी प्राधान्यक्रमावर असायला पाहिजे, माणसाचं माणूसपण जपणारी, माणसाचं माणूसपण वृद्धिंगत करणारी ही संस्कृती नावाची जी संकल्पना आहे त्याकडं आपण अलीकडच्या काळात खूपच दुर्लक्षित करतो ना. आपल्या प्राधान्य यादीत ती अखेरच्या क्रमांकावर असते. त्यामुळे मला वाटतं आपल्याकडचे जे अनेक छोटे मोठे प्रश्न केवळ या आपल्या प्राधान्य यादीच्या चुकीच्या निवडीमुळं होत असतं. पण ही गोष्ट बांगरसाहेबांनी प्राधान्यक्रमात वरच्या क्रमांकावर आणले, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक धन्यवाद देतो. कारण मला आठवतं आहे 1995-96च्या काळात ज्यावेळी महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं त्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तर गोपीनाथ मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, एकदा सांगितलं की डोंबिवली ही महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आहे वगैरे. मग त्यावेळी म्हणजे ठीक आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे होती, पण डोंबिवली उपमुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीला उपराजधानी जाहीर केल्यामुळे ठाणेकरांचा इगो खूप दुखावलेला होता. तर त्यापुढं मला वाटतं या शर्यतीत नवी मुंबई शहरसुद्धा पुढे येऊ शकेल आणि नजीकच्या काळात उपराजधानी करून राजधानीकडे त्याचा प्रवास सुरू राहील. मला वाटलं या पद्धतीनं हा विकास होत राहावा. ज्या पद्धतीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या माध्यमातून, कारण केवळ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या नावाने ज्यावेळी आपण संस्कृतीचा विचार करतो तेव्हा ती संस्कृती कुठली एकारलेली असू शकत नाही. ती व्यापक आणि सगळ्या समाज घटकांना, सगळ्या प्रवाहांना कवित घेणारी आणि एक निश्चित माणसाला माणूसपणाकडे नेणारी एक विचार प्रवाह त्यामध्ये असू शकतो. त्यामुळे मला वाटतं हा विचार प्रवाह पुढं नेणं हे सुद्धा माझ्या दृष्टीनं किंवा माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भात. राजर्षी शाहू महाराजांची उद्या 148वी जयंती आहे आणि बरोबर 1 वर्षानंतर राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती सुरू होते. परवाच्या 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांना जाऊन 100 वर्षे झालेले आहेत. म्हणजे आपण 100 वर्षापूर्वीच्या आधीच्या काळाच्या संदर्भात बोलणार आहोत. 100 वर्षाच्या आधीच्या काळात ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींच्या अनुषंगानं पुन्हा आजच्या काळाच्या संदर्भात काही आकलन आपलं मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या काळासंदर्भातलं 100 वर्षाच्या काळाच्या पार्श्वभूमीवर आजच्या काळात आपण कुठे आहोत या संदर्भात काही इथं विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी शाहू महाराजांच्यावर 5-6 वर्षापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख लिहिलेला होता. त्यावेळी असं म्हटलं होतं की हा राजा 100 वर्षे पुढं पाहणारा राजा होता. म्हणजे 100 वर्षानंतरसुद्धा आजच्या काळात जो राजा समकालीन वाटतो, म्हणजे आजच्या काळात हा राजा होता किंवा 100 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी जे निर्णय घेतले ते निर्णय आजच्या काळातसुद्धा जितके तंतोतंत लागू होतात, त्या अर्थानं हा राजा 100 वर्षापूर्वीचा नव्हता, आजच्या काळातलासुद्धा समकालीन, आजच्या काळातसुद्धा राज्यकर्त्यांनी ज्याचं निर्णय पुढं समोर ठेवून पुढची वाटचाल करावी, निर्णय घ्यावेत, इतका महत्त्वाचा हा राजा होता असं मला वाटतं.
आणि राजा म्हणजे जी राजाची संकल्पना होती, छत्रपती शिवाजी महाराजां ही आपलं मूळ प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या पासून एकूण महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक राजकीय सगळाच इतिहास सुरू होतो. कारण काळाचा अभ्यास करताना आपल्याला आधुनिक काळाचा विचार करतो त्यावेळी आधुनिक काळात आपल्याला महात्मा फुल्यांच्यापर्यंत जावं लागतं आणि आपल्या मूळ प्रेरणा शोधायच्या असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत जावं लागतं. त्या अर्थानं आपण शिवाजी महाराजांच्यापासून ज्यावेळी सुरुवात करतो, शिवाजी महाराज हा पुन्हा शिवाजी महाराजांच्या संदर्भात मी नेहमी सांगतो, आपण शिवाजी महाराज नीट समजून घेतलं तर लक्षात येतं की या जगातला पहिला धर्मनिरपेक्ष किंवा पहिला सेक्युलर राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज होते. सेक्युलर ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून आपल्या राज्यकारभारातून प्रत्यक्ष अस्तित्वात आणली असं माझं त्या संदर्भातलं व्यक्तिगत मत आहे. त्या संदर्भात प्रत्येकाचं कुणाचं काय वेगळं मत असू शकतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार हा आपल्या डोळ्यासमोर आहे. राजा म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर येतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला राजा म्हणून सिंहासनावर बसलेले दिसत नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज हे राजा म्हणून आपल्याला घोड्यावर बसून आपल्या संपूर्ण प्रांतात घोडदौड करताना दिसतात. शत्रूशी स्वतः तलवार हातात घेतलेले आणि घोड्यावरून घोडदौड करणारा राजा दिसतो. त्या अर्थानं आपल्यापुढं राजाची जी नंतरच्या काळातली एक आपली प्रतिमा आहे, राजा म्हणजे सिंहासनावर बसलेला, राजा म्हणजे ऐशाराम करणारा, राजा म्हणजे अनेक राण्या, पट्टराण्या, आवडती राणी अशा सगळं गोतावळ्यात राहणारा. मुळात या सगळ्या संकल्पना आधीच्या काळातल्या राजांनी रूढ केलेल्या असताना, म्हणजे शाहू महाराजांच्या आधीच्या काळातल्या राजांनी, त्याच सुमारास छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्यासारखा एक राजा येतो आणि राजा ही संकल्पनाच बदलून टाकतो. त्यामुळं मला वाटतं 1919 साली उत्तर प्रदेशातल्या कुर्मी समाजानं कानपूरमध्ये या राजाला राजर्षी अशी ही पदवी दिली. राजा आणि ऋषी, फक्त राजा नव्हे, राजा आणि ऋषी ही संकल्पना आहे. त्यामुळं शाहू महाराजांना राजर्षी शाहू महाराज असं म्हटलं जातं. म्हणजे फ्रेझर हे छत्रपती शाहू महाराज राजर्षी शाहू महाराजांचे गुरु होते. तर या फ्रेझरनी त्यांना सांगितलेलं होतं, या गुरूंनी, की तुला तुमचं राज्य समजून घ्यायचं असेल, लोकांच्या वेदना समजून घ्यायच्या असतील, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे असेल, तर तुम्हाला तुमचं जे संपूर्ण संस्थान आहे त्या संपूर्ण संस्थानात फिरावं लागेल. आणि या राजानं आपलं जे संपूर्ण संस्थान होतं ते संस्थान फिरून घेऊन, समजून घेऊन, तिथली माणसं समजून घेऊन, तिथल्या माणसांच्या जगण्याच्या पद्धती समजून घेऊन, त्यांची संस्कृती समजून घेऊन, त्यांची दुःख समजून घेऊन, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे शाहू महाराजांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची गोष्ट अशी की शाहू महाराज हे राजे असले तरी ते इंग्रजांच्या काळातले राजे होते. म्हणजे एका राजानं कोणतंही बंधन नसताना स्वतःच्या राजवटीत खूप काही करणं वेगळं असतं, पण इथं इंग्रजांची राजवट आहे आणि इंग्रजांच्या राजवटीत आपलं एक संस्थान सांभाळणारा राजा आपल्या अधिकारात इतकं प्रचंड काम करू शकतो, हे मला वाटतं खूप अद्भुत आणि जगाच्या इतिहासातलं फार मोठं काम आहे. त्यामुळं अन्य कुठल्याही राजांच्यापेक्षा आपल्याला राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे दोन राजे जगाच्या भारतातच नव्हे जगाच्या पाठीवर खूप वेगळे आणि एकूण माणसाकडं माणूस म्हणून बघणारे, माणसाचं जगणं समृद्ध करणारे राजे म्हणून ओळखले जातात आणि त्या अर्थानं खूप महत्त्वाचे राजे यांना मानलं जातं. राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भात ज्यावेळी विचार केला जातो त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांचा जो सामाजिक समतेचा विचार आहे तो आपल्याकडे जास्त महत्त्वाचा मानला जातो. कारण आजच्या काळात सुद्धा ज्या पद्धतीनं आपण बिहारमधून येणाऱ्या, उत्तर प्रदेशातून येणाऱ्या, राजस्थानातून येणाऱ्या ज्या घटना बघतो की दलित समाजाच्या एखाद्या नवरदेव घोड्यावर बसला म्हणून लोकांचा अहंकार दुखावला आणि त्यावरून झालेले संघर्ष हे आपण फार लांब नाही, या अलीकडच्या वर्ष, 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात या संदर्भातल्या अनेक बातम्या ऐकलेल्या आहेत. शाहू महाराजांचा काळ तर हा 100 वर्षापूर्वीचा काळ आहे. तो काळ हा पुन्हा अस्पृश्यता पाळण्याचा काळ होता. अस्पृश्यांची शिवाशिव मानणारा काळ होता. तर असा हा काळ असताना त्या काळात या ज्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रथा, परंपरा, रूढी होत्या त्या स्वतःच्या हिमतीवर मोडीत काढण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी काढलेलं होतं. आपण गंगाराम कांबळेंचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गंगाराम कांबळे हा राजर्षी शाहू महाराजांच्याकडे एक मोत्तद्दार होता, सरकारी पागेत मोत्तद्दार होता. राजर्षी शाहू महाराज त्या काळात असे बाहेर कुठंतरी गेलेले होते आणि एका दुपारी
तहान लागल्यानंतर हा गंगाराम कांबळे तिथंच आपल्या राजवाड्याच्या परिसरात तिथं असताना तिथं एक हौद होता, त्या हौदावर जाऊन तिथं त्या चावीनं पाणी घेतो. तर तिथं काही लोक त्यातले बघतात की अरे महार पाण्याला शिवला, महार पाण्याला शिवला, असा गोंधळ होतो. अनेक ते बाकी त्या बागेतले काम करणारे इतर लोक, जे मराठा लोक येतात आणि त्याला प्रचंड मारतात, त्याच्या पाठीवर आसुडाना असे वळ ओढतात, त्याला पार मारून रक्तबंबाळ करतात. तो धाय मोकलून गंगाराम कांबळे रडतो, त्याचं कुणी ऐकून घेत नाही. काही दिवसांनी शाहू महाराज परत येतात. गंगाराम कांबळे शाहू महाराजांच्या दरबारात जातो आणि महाराजांना आपली पाठ उघडी दाखवतो. महाराजांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू व्हायला लागतात. त्याचवेळी महाराज विचारतात, त्यावेळी कोण कोण होतं, त्या सगळ्यांना बोलवून घेतात आणि त्या सगळ्या माणसांच्या ज्या पद्धतीने त्यांनी गंगाराम कांबळेची पाठ फोडून काढली होती, त्या पद्धतीने शाहू महाराज गंगाराम कांबळेला मारहाण करणाऱ्या सगळ्या माणसांची पाठ फोडून काढतात. आणि त्यावेळी ते गंगाराम कांबळेला सांगतात, तुला मी आजपासून माझ्या नोकरीतून मोकळं केलं, तू जा. गंगाराम कांबळे प्रश्न करतो, म्हणजे हे झालं सगळं खरं, माझी पोटापाण्याचा प्रश्न आला, माझी नोकरी गेली. ते म्हणतायत नाही, तू हॉटेल सुरू कर. आणि त्याला हॉटेल सुरू करायला गंगाराम कांबळेला सगळी मदत करतात. आणि भावशिंगी रोडवर सत्यसुधारक हॉटेल नावाचं गंगाराम कांबळेचं हॉटेल सुरू होतं. एक महार समाजातली व्यक्ती हॉटेल सुरू करते. शिवाशिवीचा काळ आहे, काळ लक्षात घ्या, शिवाशिवीचा काळ आहे, अस्पृश्यता पाळण्याचा काळ आहे. आणि एका दलित समाजातल्या व्यक्तीनं हॉटेल सुरू केलं, त्या हॉटेलला जाणार कोण, कशाला कोण जात आहे? महाराज त्या रस्त्यावरून रोज जायचे. तिथं गेले की महाराज गंगाराम कांबळेच्या हॉटेलसमोर आपला खडखडा थांबवायचे. गंगारामला चहाची ऑर्डर द्यायचे. गंगाराम कांबळे चहा घेऊन यायचा. महाराज आपल्या हातात चहा घ्यायचे. आपल्या हातातून घेतलेला चहा आपले दुसरे कोण, त्यांच्या खडकड्यात बाकी लोक बसलेले असायचे, ते दुसऱ्या महाराज स्वतः मग आपल्या खडकड्यात बसल्या इतर लोकांना तो चहा सर्व करायचे. त्या लोकांची म्हणजे महाराजांच्या बरोबर असलेले सगळेच लोक काय महाराजांच्या विचाराचे असतात असं नाही, पण ते त्या लोकांना त्याची अडचण व्हायची. अरे आपण तर शिवाशिव मानतो, थेट महाराजच द्यायला लागलेत, नाईलाजानं तो चहा घ्यायचा. अशा रीतीनं आपल्या बरोबरीच्या लोकांना महाराज स्वतः चहा द्यायचे. गंगाराम कांबळेने दिलेला चहा महाराज स्वतः प्यायचे. आणि अशा रीतीनं अस्पृश्यतेची रूढी कृतीतून मोडून काढण्याचं काम त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी केलं होतं. म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे केवळ भाषण करणारे किंवा केवळ प्रबोधन करणारे नाही, थेट कृतीतून प्रबोधन हे त्यांच्या काळात त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य होतं. म्हणजे एखादा राजा इतका कल्पक कसा काय असू शकतो. त्यांच्याकडे आणखी एक एकतारी गाणारा असाच एक मनुष्य होता. तो शेवेत होता, बसून सतत एकताऱ्यावर भजनं म्हणायचा. त्यांनी त्यालाही सांगितलं, त्याचं एकदा त्यांनी भजन ऐकलं, अरे चांगलं गातोय, जा म्हणले, तुला मी मोकळा केला नोकरीतनं. त्याच्यापुढं हाच प्रश्न, मी काय करू. म्हणजे बघा कृती कशी असते एखाद्या राजाची. मग त्याला मग तो जो एक कोल्हापुरातून बावड्याकडे जाणारा मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्यावर त्यांनी त्याच्या महिन्याच्या सगळी शिद्याची व्यवस्था केली आणि तिथे खोपट बांधून दिला. त्याला चिली मोडायचा नाद होता. तर तो तिथं मग त्या खोपटाच्या पुढं बसून कायम त्याला असं चिली मोडणं, अजून म्हणून एकतारी गाणं असं सुरू असायचं. त्या वाटेवरून जाणारे लोक तिथं मग पाण्याचा एक डेरा ठेवलेला असायचा. त्या पाण्याच्या डेऱ्यात तहान लागल्यावर तर मधल्या टप्प्यावर तिथं तो दलित समाजातलाच होता. म्हणजे पुन्हा हे बघा, दलित समाजातल्या माणसाला तिथं पाण्याची व्यवस्था करायला लावायची. येणारे जाणारे लोक त्याच्याकडून पाणी प्यायचे. आज आपण चिलीम किंवा गांजा किंवा तत्सम गोष्टी अशा फार व्यसनं वगैरे पण तो काळ वेगळा होता. त्यामुळे चिलीम ओढणाऱ्या लोकांचं चिलीम ओढण्याची एक पद्धत असायची. तिथंही तिला ती चिलिमीची गुंडे असायची, ती थोडी ती ओली करावी लागायची वगैरे असं असायचं. ते पुन्हा त्यातून देवाणघेवाण करून जी शिवाशिव आहे ना, ती शिवाशिव नष्ट करण्याचं काम महाराजांनी, म्हणजे हे आपल्या सेवेतल्या लोकांना अशा पद्धतीनं मोकळं करून एक अस्पृश्यता नष्ट करण्याचं कृतिशील पाऊल कशा रीतीनं उचललं जातं, हे शाहू महाराजांनी या संदर्भातही केलेलं आपल्याला दिसून येतं. 1919-20ला म्हणजे आपल्या राज्यात, आपल्या संस्थानात कुणीही भेदाभेद पाळू नये असा आदेश 1919 साली राजर्षी शाहू महाराजांनी काढला होता. मग त्यानंतर आपल्याला पुढं देशाची अनेक सरकारं आली, मद्रासचं असेल, पंजाबचं असेल, राजस्थान, त्या सरकारांनी त्यानंतर अनेक वर्षांनी हा भेदाभेद न पाळण्यासंदर्भातला आदेश काढला. यावरून लक्षात घ्या की शाहू महाराज किती पुढं होते. आजच्या काळातसुद्धा ते आपल्या काळाच्या पुढं आहेतच, पण त्या काळातसुद्धा त्या काळातल्या अनेक लोकांच्या पुढं होते. नागपूरला एक अखिल भारतीय बहिष्कार समाज परिषद म्हणून अखिल भारतीय बहिष्कार समाज परिषदेत अधिवेशन होतं. आणि त्या अधिवेशनाला दलित समाजाचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनाला राजर्षी शाहू महाराजांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं.
तिथले नागपूरचे जे त्यावेळेचे महाराज होते, शेवटी नातेसंबंध वगैरे या महाराजांचे, राजे लोकांचे, ग्वाल्हेरपासून कोल्हापूरपासून जिथं जिथंही संस्थान होती त्या संस्थानांचे सगळ्यांचे नातेसंबंध असायचे. तर त्या अखिल भारतीय बहिष्कार समाज परिषदेच्या अधिवेशनाला राजर्षी शाहू महाराजांना बोलवल्यानंतर तिथल्या महाराजांनी सुद्धा शाहू महाराजांना सूचित केलं होतं की तुम्ही या दलित समाजाच्या परिषदेसाठी येऊ नये असं मला वाटतं. पण राजर्षी शाहू महाराज त्या परिषदेला मुद्दाम गेले. मुद्दाम गेल्यानंतर या दलितांच्या परिषदेला एक राजा येतोय म्हटल्यानंतर तिथल्या सवर्ण समाजानं नागपूरमधल्या संपूर्ण नागपूरभर शाहू महाराजांची पोस्टर लावून बदनामी, धेडोंका राजा अशी पोस्टर लावली. धेडोंका राजा म्हणजे अत्यंत अवमानकारक असा शाहू महाराजांचा उल्लेख होईल अशी धेडोंका राजा अशा नागपूरभर सगळ्या पोस्टर लागली. तिथला जो दलित समाज होतो, दलित समाज त्यामुळे संतप्त झाला आणि शाहू महाराज आल्यानंतर त्या दलित समाजातले ज्या परिषद आयोजित केलेली त्या लोकांनी त्यांच्यापुढं आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि महाराज आम्हाला तुमचा हा अपमान सहन होणार नाही, आम्ही याच्याविरुद्ध एल्गार पुकारतोय. महाराज म्हणले, अरे तुम्ही असं का म्हणता, हा धेडोंका राजा हे त्यांनी माझी बदनामी नाही, हे माझ्यासाठी दिलेला सन्मान आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्या तिथल्या समाजानं दूषण दिलं ते दूषणसुद्धा भूषण म्हणून मिरवणारा हा राजा होता. हा तळागाळातल्या घटकांच्या प्रती किती संवेदनशील होता, तळागाळांच्या घटकांप्रती किती आत्मीयता असलेला राजा होता हे आपल्याला करून दिसून येतं. म्हणजे आज सुद्धा नेहमी असं आश्चर्य वाटतं की ही दृष्टी कुठून येते. म्हणजे ते जमखंडी वगैरे त्या काळ वेगवेगळ्या संस्थानात आपल्या त्या काळ संस्थानातल्या वेगळ्या भागात फिरायचे. तिथं त्यांना असेच काही चोरी केलेले लोक पकडून आणले तर ते म्हणले कोण आहेत, हे फाशेपारधी समाजाचे लोक आहेत. ते दाना त्यांना समोर ते फाशेपारधी समाजाचे लोक आल्यावर महाराजांनी त्यांची उलट तपासणी केली, काय रे का करताय चोऱ्या. मग त्यांनी काय आम्ही पोटापाण्याचं काय नाही वगैरे. तर केवळ चोऱ्यामाऱ्या करणं एवढेच काम करणाऱ्या, अन्य कष्टाची कुठलीही सवय नसणाऱ्या, अन्य कुठलीही कामं न जमणाऱ्या त्या समाजातल्या लोकांना मग तुम्हाला कामं दिली तर कामं कराल का, करतो की म्हणले. फाशेपारधी समाजातल्या लोकांना ज्या लोकांच्या सावलीला वाऱ्याला सुद्धा लोक थांबत नव्हते, जे लोक कुठल्याही गावात गेल्यानंतर पोलीस पाटलाजवळ तिथं हजेरी द्यायला लागायची, तिथल्या पोलीस ठाण्यात हजेरी द्यायला लागायची, अशा गुन्हेगारीचा शिक्का असलेल्या लोकांना शाहू महाराजांनी कोल्हापूरला आणून आपल्या दरबारात चाकरीला ठेवलं, आपल्या सेवेत ठेवलं आणि त्यांना नोकरी दिली. आपल्या याची काही लोकांना त्यांनी सुरुवातीला त्यातले 2-3 होते महत्त्वाचे लोक, त्यांना थेट आपल्या राजवाड्यावर आपल्या द्वारपालाचीच नोकरी देऊन ठेवली आणि त्यांची परीक्षा घ्यायची एकदा ठरवलं. तर एकदा दुपारच्या टायमाला महाराज असे झोपलेले होते आणि त्यांनी सांगितलं कुणाला सोडायचं नाही. आणि त्याच वेळी राजे शाहू महाराजांचे भाऊजीत मोठे भाऊ बापूसाहेब महाराज होते. बापूसाहेब महाराज आले. बापूसाहेब महाराज आल्यानंतर ते म्हणले निघाल्या, तर त्या फाशेपारध्याने त्यांना अडवलं. म्हणजे आपण त्या खबरदार जर टाच सावळ्या तांडेलची शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट पाठ्यपुस्तकात वाचलेली आहे. तर ह्या फाशेपारध्यांनी बापूसाहेब महाराजांना अडवल्यानंतर बापूसाहेब महाराज म्हणले, ओळखलं नाही का मी महाराजचा भाव आहे. तुम्ही महाराजाचे भाऊ असा किंवा आणखी कुणी असा, महाराजांनी आम्हाला सांगितलं आहे आत कुणाला सोडायचं नाही. सोडायचं नाही म्हणजे सोडायचं नाही. म्हणले नाही नाही मी जाणारच. त्या फाशेपारधी म्हणला, जाणार आहे ना, ही आमच्याजवळ जी बंदूक घ्या, आम्हा दोघांना गोळ्या घाला आणि मग आत जावा. म्हणजे ही त्या लोकांची शाहू महाराजांनी घेतलेली परीक्षाच होती. म्हणजे ज्या समाजातल्या लोकांना तत्कालीन समाजानं बहिष्कृत केलेलं होतं, चोर दरोडेखोर म्हणून शिक्का मारलेलं होतं, ते लोकसुद्धा प्रचंड इमानदार आहेत, सेवेप्रती प्रचंड निष्ठा ठेवणारे आहेत, हे शाहू महाराजांनी ओळखलं. म्हणजे गुन्हेगारांना सुद्धा प्रेम दिल्यानंतर, माणसासारखं वागवल्यानंतर ती माणसं म्हणून जवळ येतात. हा जो एक दृष्टिकोन होता तो शाहू महाराजांनी यातून दाखवून दिला. मगाशी म्हटलं की या लोकांना कामाची काही सवय नाही. म्हणजे आजसुद्धा आपण बघितलं मध्ये सरकारनं अशा फाशेपारधी लोकांना अनेक ज्यांच्या असे जो सेटलमेंटमध्ये वगैरे नंतर सुटका झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी काही ठिकाणी जमिनी दिल्या, अनेक ठिकाणी शेती करा म्हणून जमिनी दिल्या, पण त्यांना शेती कशी करायची माहितीच नाही ना. त्यामुळं पुन्हा ते तिथं जमिनी आहेत त्या जमिनी तशाच पडून आहेत का दुसऱ्याला कासायला यांचे उद्योग सुरूच असतात. तर महाराजांनी या पद्धतीने म्हणजे अलीकडं सरकार अशा पद्धतीनं गंभीर चुका करतं, म्हणजे कोण काय करू शकतं याचा विचार न करता सुद्धा काही एक निर्णय घेतला म्हणून काही निर्णय घेतात. पण शाहू महाराजांनी केवळ असे निर्णय चुकीच्या पद्धतीनं घेतले नाहीत, तर नीट विचार करून त्यांनी तिथं आपल्या कोल्हापूरच्या जवळच काही एका ठिकाणी बांधकामं काढली.
इमारती इमारतींची बांधकामं सुरू केली, इमारती बांधायला फाशी परदेशी समाजाला सांगितले इमारती बांधा. त्यांना ना कुठल्याच गोष्टीचं भान नाही, कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नाही, बांधकाम कसं करायचं भान नाही. विटा रचून त्याची भिंत होते एवढं माहीत होतं. त्यानुसार ते खणायचे, माती विटा तयार करायचे, त्या भिंती बांधायचे. असं ते 7-8 महिने कार्यक्रम चालायचा आणि 7-8 महिन्यानंतर कार्यक्रम चालला तर मे जूनला वारा आला, पाऊस आला की त्या इमारती पडायच्या. जे होतं तसं पुन्हा ते चिखलाचा ढीग व्हायचा. पुन्हा पावसाळा संपला की महाराज पुन्हा त्यांना कामाला लावायचे, चला इमारती बांधा. लोक म्हणायचे अरे या महाराजचं डोकं फिरलं आहे म्हणायचे. म्हणजे अक्षरशः असं लोक म्हणायचे शाहू महाराजचं डोकं फिरलं आहे. म्हणले ह्यांना कळत नाही, ह्या फाशे परदेशांनी काही काम येत नाही, जमत नाही, संस्थांचा पैसा वाया घालवायला लागलेले ते उगच ह्या इमारती पडतायत. खरं चांगले गवंडी लावावे, चांगल्या इमारती बांधाव्या, त्यांना समजत नाही का. हा इतर समाजाचा दृष्टिकोन होता. शाहू महाराजांच्या दृष्टीनं चोऱ्या माऱ्यामध्ये गुंतलेले हात कामात गुंतावे आणि त्यांनी आपले हे वाईट नाद सोडावे हा दृष्टिकोन असायचा. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं बांधलेल्या कच्च्या इमारती किंवा पडणाऱ्या इमारती हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता. त्यांच्या दृष्टीनं माणसं कामात गुंतून राहावी, माणसांनी वाईट सवयी सोडाव्या हा उद्देश होता. म्हणजे एक राजा अत्यंत उपेक्षित अशा आपल्या समाजातल्या, आपल्या संस्थानातल्या अत्यंत तळागाळातल्या लोकांच्या प्रती काय सहृदयतेनं विचार करू शकतो हे आपल्याला यातून दिसून येतं. आपण माणगाव परिषदेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या मध्ये बोलतो आहे. माणगाव परिषद आपल्याला सगळ्यांना माहिती, 1919 सालेली भरलेली माणगाव परिषद होती. ती माणगाव परिषद म्हणजे आपल्याला बहिष्कृत भारत किंवा तत्सम त्या काळच्या मूकनायक या अंकांचे, या वृत्तपत्रांचे तर अंक काढले. म्हणजे मी पत्रकारितेत असल्यामुळं मी त्या संदर्भात नेहमी विचार करत असतो की आजकाल काही जे असे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम होतात त्याचं जर म्हणजे आपण एक दिवसाचं वृत्तपत्र हा त्या दिवसाचा इतिहास असतो असं पत्रकारितेच्या इतिहासात शिकवलं जातं. मी अलीकडच्या काळात विचार करतो, जर अलीकडच्या काळातली वृत्तपत्र काढून त्यानुसार हाच इतिहास आहे असं समजलं आणि त्याचा एक 50-100 वर्षानं कुणी अभ्यास करायला लागलं तर आपला काळ हा या ह्याच्यातला आतापर्यंतच्या काळातला अत्यंत वाईट काळ आहे हे त्या इतिहासातून स्पष्ट होईल. इतक्या चुकीच्या गोष्टी आणि गैरलागू गोष्टीच फक्त या वृत्तपत्रातून माध्यमातून प्रतिबिंबित होतात. म्हणजे त्यात जे काळाचं डॉक्युमेंटेशन या वृत्तपत्रांच्यातून व्हायला पाहिजे ते अलीकडच्या काळात होत नाही. मी पत्रकारितेला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मला आठवतं मी ज्यावेळी सकाळमध्ये रिपोर्टिंग करत होतो आहा साळुंकेंच्या काही व्याख्यानांचं रिपोर्टिंग पान अखंड भाषणाचं रिपोर्टिंग केलं आहे आणि त्या काळात ते छापून आलेलं आहे. पण नंतर मी काळाबरोबरच असल्यामुळं हळूहळू ती जागा कमी होत गेली आणि मग ते एक 4 ओळीचं एंट्रो आणि खाली त्याला 4 ओळी पूरक आणि जे अर्ध्या पाऊण पानाची बातम्या असायची ती एवढी फार DC डबल कॉलमच्या बातमीपर्यंत ते आलं. म्हणजे वृत्तपत्रांचे प्राधान्यक्रम बदलले, वृत्तपत्रांचं एकूण जे स्वरूप होतं ते बदलत गेलं. त्यामुळं काळाचं नीट डॉक्युमेंटेशन मूकनायक बघितलं तर आपल्याला जी माणगाव परिषद झालेली होती कोल्हापूरजवळच्या माणगाव नावाच्या गावात, त्या माणगाव परिषदेत झालेली बाबा कोण कसं आलं, कुठल्या वाहनानं गाडीनं आलं, बाबासाहेब कधी आले, शाहू महाराज कसे आले, तिथं शाहू महाराजांनी त्या भागातल्या लोकांना कामावर सुट्टी कशी परिषदेसाठी त्या परिसरातल्या दलित लोकांना दिली होती, हे सगळं रिपोर्टिंग कळतं. तो काळ बाबासाहेबांनी भाषण काय केलं, शब्द बाबासाहेबांच्या भाषणाचा, शाहू महाराजांनी काय भाषण केलं, शब्द भाषणाचा. म्हणजे त्या काळाचं डॉक्युमेंटेशन दस्तावेज आपल्याला सगळं त्यात बघायला मिळतो. तर त्यात शाहू महाराजांनी त्या माणगाव परिषदेत पहिल्यांदा सांगितलं होतं की आजपासून तुमचा दलित समाजाचा पुढारी हा बाबासाहेब आंबेडकर असेल आणि बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते म्हणून ही घोषणा शाहू महाराजांनी पहिल्यांदा केलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांना मूकनायक वृत्तपत्र सुरू करायला शाहू महाराजांनी मदत केली. बाबासाहेबांना परदेशी शिक्षणासाठी जायला मदत शाहू महाराजांनी केलेली आहे. अखेरच्या टप्प्यात बाबासाहेब यावेळी लंडनमध्ये होते, त्यांना अखेरच्या काळात पैशाची चणचण भासत होती. त्यांनी त्यावेळी पत्र पाठवलं तर त्याच काळात शाहू महाराजांचं निधन झालेलं होतं आणि नंतर ते पत्र येऊन दरबारात पडलं होतं. नंतर राजाराम महाराज तिथं आले सत्तेवर. राजाराम महाराजांना ते पत्र दाखवल्यानंतर राजाराम महाराज म्हटले की हे शाहू महाराजांनी दिलेला शब्द आहे आणि नंतर त्या पुन्हा तिथून राजाराम महाराजांनी सुद्धा बाबासाहेबांना ती मदत पाठवली. तर हे जे ऋणानुबंध आहेत राजर्षी शाहू महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे, हे मला वाटतं फार महत्त्वाचे ऋणानुबंध आहेत. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हे जी त्रिसूत्री आहे
ही जी मांडली जाते किंवा यशवंतराव हे कोण म्हणजे अलीकडे नेहमी हे कुणी सुरुवात केली? यशवंतराव चव्हाणांनी. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हे यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणायला सुरुवात केली आणि तेच सूत्र आहे यात अवलंबून. आणि जेव्हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातो तेव्हा त्यात स्वाभाविकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा महाराष्ट्र येतो. कारण महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा देणारे महात्मा फुले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्याच वाटचालीवरून जाणारे आणि त्यांचंच काम पुढं नेणारे राजे हे शाहू महाराज होते. आणि पुन्हा तीच विचारधारा मानून संविधानाच्या माध्यमातून म्हणजे म्हटलं असं जातं की महात्मा फुले यांनी जे विचार मांडले ते राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून ते विचार थेट कृतीत आणले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधानात ते आणले आणि संविधानाच्या माध्यमातून तेच पुढं स्वतंत्र भारताला पुढं ते विचार मिळाले. म्हणजे हे सूत्र आहे आणि याचं सूत्र पुन्हा थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ होते. सेक्युलरिझमपासून अगदी शेतीपासून ज्या छोट्या छोट्या घटकांच्या काळजीचे जे विषय आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दिलेली दृष्टी आहे तीच दृष्टी या महापुरुषांच्या विचारातून पुढे येते. त्यामुळे मला वाटतं हा जो विचाराचा धागा आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्यावेळी त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अभिप्रेत असतो. फुले शाहू आंबेडकरांचं एवढ्याचसाठी की आपण आधुनिक काळाच्या संदर्भानं बोलत असतो आणि आधुनिक काळ हा फुलेंच्यापासून महात्मा फुलेंच्यापासून सुरू होतो. त्यामुळं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. म्हणजे शिक्षण हा एक आपल्याकडं नेहमी चर्चेचा चिंतेचा विषय असतो. प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा सर्वात आधी बडोदा संस्थानामध्ये सयाजीराव गायकवाडांनी केला. ज्याचं जे श्रेय आहे ते त्याचं श्रेय. उगीच एखाद्याचं उदात्तीकरण करून दुसऱ्याचं श्रेय हिरावून घेण्याचं काही कारण नाही. इतिहासात त्या गोष्टी व्यवस्थित नोंदलेल्या असतात आणि ते इतिहासाची प्रामाणिक राहून बोलायचं तर सयाजीराव गायकवाड हे 2 पावलं पुढं होतेच. एकूण सगळ्याच बाबतीत सयाजीराव गायकवाड हे फार मोठे ग्रस्त होते, फार विद्वान ग्रस्त होते, प्रकांड पंडित होते. म्हणजे शाहू महाराजां हे सामाजिकदृष्ट्या मोठे असले तरी विद्वत्तेच्या दृष्टीनं आणि एकूण बाकी आवाक्याच्या दृष्टीनं सयाजीराव गायकवाड हे फार प्रचंड मोठे ग्रस्त होते. म्हणजे सयाजीराव गायकवाड आपल्याला समजून अजून आत्ता आपल्याला माहिती असल्याचे सयाजीराव गायकवाड हे 2-5% सयाजीराव गायकवाड आहेत. अलीकडच्या काळात गेल्या 2-5 वर्षात बाबा भांड यांनी ज्या पद्धतीनं सयाजीराव गायकवाडांच्या संदर्भात काम सुरू केलं ते बघून म्हणजे चांगल्या अभ्यासकी अचंबित व्हायला होतं की हे माहितीच नव्हतं. म्हणजे आपण अलीकडच्या काळातल्या अगदी 100 वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या बाबतीत किती अनभिज्ञ आहोत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किंवा त्या काळातल्या ऐतिहासिक गोष्टींच्या बाबत अनभिज्ञ आहोतच, पण सयाजीराव गायकवाडांचा काळ हा पुन्हा शाहू महाराजांचा तो समकालीन तोच काळ आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा काळ असेल, सयाजीरावांचा काळ असेल, त्या काळाच्या बाबतीत सुद्धा आपण खूप म्हणजे अनभिज्ञ आहोत आणि हळूहळू त्यावरची एक पापुत्र निघत चालला आणि बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येत आहेत. तर राजर्षी शाहू महाराजांनी बडोदा संस्थानानं प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा केल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा केला. म्हणजे 1917 साली कोल्हापूरच्या संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. ज्यावेळी हा कायदा केला त्यावेळी कोल्हापूर संस्थानात 27 शाळा होत्या. एकूण संस्थानात 27 शाळा होत्या आणि 1296 मुलं त्या शाळांच्यामध्ये शिक्षण घेत होती. हा कायदा ज्यावेळी केला त्यावेळी आणि 5 वर्षांनंतर म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केल्यानंतर 5 वर्षांनंतर जर परिस्थिती बघितली म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याकडं सर्व शिक्षा अभियानापासून शिक्षणाच्या संदर्भातल्या केंद्राच्या राज्याच्या अनेक योजना आल्या, अनेक योजना राबवल्या, पण या योजना पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आपण ज्यावेळी त्याचं मूल्यमापन करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की योजना राबवून पूर्ण झाली पण जो अपेक्षित बदल होता तो अपेक्षित बदल त्या प्रमाणात झालेला नाही. पण इथं 1917 साली ज्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि त्यानंतर 5 वर्षांनी मूल्यमापन केलं तेव्हा ज्या 27 शाळा हा कायदा राबवताना त्या पहिल्या वर्षी होत्या तर ही शाळांची संख्या 5 वर्षानंतर 420पर्यंत गेली होती. म्हणजे बघा म्हणजे नुसता कायदा नाही 420पर्यंत शाळांची संख्या गेली होती आणि 1296 मुलं होती. ती 1296 मुलांची संख्या 22,000वर गेली होती 5 वर्षात. म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात
ग्रोथ झाली होती त्या काळात, विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये, शाळांच्या संख्येमध्ये. म्हणजे शाहू महाराजांनी त्या काळात नुसता आदेश काढून मोकळे झाले नाहीत प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीच्या कायद्याचा. सगळ्या शाळेत जाणाऱ्या वयाच्या मुलांना शाळेत पाठवणं पालकांना बंधनकारक केलं. जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाही त्या पालकांना दंडाची तरतूद केली. आणि शाळा कुठं, त्यांनी सरळ सांगितलं, जर तुमच्या गावात शाळेची इमारत नाही तर चावडी असेल चावडीत भरवा, चावडी नसेल तर मंदिर असेल मंदिरात शाळा भरवा, आणि मंदिर नसेल तर तुम्ही भवानी मातेचं मंदिर बांधा, एका बाजूला मंदिर असेल त्या मंदिराच्या दुसऱ्या व्हरांड्यात शाळा भरवा. बघा यातली म्हणजे माणसाचा, म्हणजे मोठ्या माणसांचा उद्देश कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं दुहेरी असतो. म्हणजे असं तुम्ही मंदिरात शाळा भरवा हे एवढं सहज येत नाही. मंदिरात शाळा भरवा म्हणजे त्या काळात स्पृश्य मुलांच्यासाठी आणि अस्पृश्य मुलांच्यासाठी वेगवेगळ्या शाळा होत्या, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं. शाहू महाराजांनी एक आदेश काढून एका फटक्यात ज्या अस्पृश्य मुलांच्यासाठी ज्या शाळा होत्या त्या अस्पृश्य मुलांच्यासाठीच्या सगळ्या शाळा बंद करून टाकल्या. सगळ्या मुलांना एकाच शाळेत यायला लावलं. ही मुलं त्याच शाळेत बसायला लागली. स्वाभाविकपणे ज्या शाळा मंदिरात भरत होत्या त्या मंदिरातल्या शाळेत येऊ लागली. आणि ज्या मंदिरांच्यामधून त्या मुलांच्या पालकांना प्रवेश नव्हता तिथं मात्र ही अस्पृश्य समाजातली मुलं मंदिरात शाळेत बसून शिकत होती. म्हणजे हा दूरदृष्टी काय लेवलची, काय दर्जाची दूरदृष्टी असते हे लक्षात घ्या. आणि शाहू महाराजांचं काम इथं शाहू महाराजांच्याजवळ थांबत नाही. शाहू महाराजांचं काम हे कोल्हापूर संस्थानापुरतं मर्यादित होतं, त्यामुळे हे इथं मर्यादित राहत नाही. आपण ज्यावेळी नंतरच्या काळातल्या महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्रांतीचा विचार करतो त्यावेळी शाहू महाराजांचा हाच विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी थेट आत्मसात केलेला आणि शाहू महाराजांचं हेच मॉडेल कर्मवीर भाऊराव पाटलांनी राबवलेलं आपल्याला दिसतं. कर्मवीर भाऊराव अण्णांचे वडील इस्लामपूरच्या तहसीलदार कचेरीत नोकरीला होते. सांगली जिल्ह्यातलं इस्लाम जयंत पाटलांचं गाव, तिथं नोकरीला होते. तर आपल्या वडिलांना भेटायला भाऊरावांना चालत चालत आयत्यावड्यावरून त्यांच्या गावावरून निघालेले होते. तर तिथं आल्यानंतर वाटेनं जाताना त्यांना शाळा दिसली. शाळा दिसल्यावर तिथं दिसलं की वर्ग आत भरलेला आहे. वर्गाच्या व्हरांड्यात एक मुलगा बसला आहे. ते खूप वेळ ऑब्झर्व करत होते. तो बाहेर पोतं अंतरून बसलेला मुलगा तो मध्येच उठायचा, असा टाचा वर करून बघायचा, पुन्हा बसायचा. खूप लांबून येताना भाऊरावांना बघत होते, अरे हा मुलगा बाहेर बसला, आता तो उठतोय बसतोय, हे काय चाललं आहे. ते शाळेत तिथं आले. त्या मुलाला विचारलं, हे पोरा तू बाहेर का बसला आहे. तो म्हणला, मी महाराज आहे. अरे तू महाराज असलास आणि कुणाचा असला तू बाहेर का, तू आत बसायला पाहिजे. भाऊरावांना तिथं गेले. ते शिक्षक होते, ते शिक्षकाची वाद घालायला लागले. भाऊरावांना तात्विक सांगायला लागले, ह्या मुलाचा शाळेत बसून शिकण्याचा हक्क आहे, त्याला तुम्ही वर्गात घ्यायला पाहिजे. तो शिक्षक म्हणायला लागले, मी याला घेणार नाही. भाऊराव म्हणले, अण्णा म्हणले की याला घ्यावंच लागेल. मग शिक्षक म्हणले, या मुलाला मी आत घेतलं तर ही आतली मुलं आहेत, यांचे पालक ह्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, या सगळ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येईल. ठीक आहे म्हणले. भाऊरावांनी तो विषय सोडला. त्या मुलाला आपल्या सोबत घेतलं. चल रे पोरा म्हटले. त्या मुलाला सोबत घेतलं. त्याच्या घरी निरोप दिला. भाऊराव पाटील पोराला घेऊन गेला म्हणून सांगा. तो पेठ नाक्याला पाहुण्याकडे मी त्या मुलाच्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला ओळख करून देतो. तो पेठ नाक्याला आपल्या पाहुण्यांच्याकडं नातेवाईकांच्याकडे राहायला होता. ते शाळा होती म्हणून शिकायला आलेला होता. भाऊराव अण्णांनी त्या मुलाला खांद्यावर घेतलं. वडिलांच्याकडे जायचा विषय सोडून दिला आणि ते तिथून तसेच इस्लामपूरवरून कोल्हापूरच्या रस्त्याला लागले. वाटेत शेवटी वाहनं नव्हती, चालत पोरगं खांद्यावर कधी चालत येतंय कधी खांद्यावर घेटून भाऊरावांना निघालेत. वाटेत एके ठिकाणी दोन दिवस कोल्हापूरला यायला लागले. एके ठिकाणी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्या पोराला घेऊन थेट ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुढं आले. महाराज म्हणले, काय भाऊराव पाटील, काय इकडं कुठं, आणि पोरगं कोण.
मग भाऊराव अण्णांनी त्या पोराचा सगळा किस्सा सांगितला. म्हणले असं असं पोरगं आहे, वर्गाच्या बाहेर बसलं होतं. महाराज म्हणले राहू दे माझ्या राजवाड्यावर, ते माझ्याकडे राहून शिकल, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था मी बघतो. आणि त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी घेतली. त्याचं नाव ज्ञानदेव घोलप. हे ज्ञानदेव घोलप पुढं बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेल्यानंतर मूकनायकचे संपादकसुद्धा झाले होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्यसुद्धा झालेले होते. म्हणजे काय पद्धतीनं क्रांती घडते. तर भाऊराव अण्णांनी जे मॉडेल नंतर शाळांचं राबवलं ब्रिटिश सरकारच्या काळात, तर जिथं जिथं या सरकारी शाळा नव्हत्या त्या त्या गावात त्यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरू करायचा विषय मांडल्यानंतर लोक म्हणायचे आमच्या गावात शाळेला जागा नाही. आणि त्या काळातसुद्धा प्रत्येक गावात एक मारुतीचं मंदिर असायचंच. मग ते म्हणायचे शाळेला जागा नाही काय, मारुतीचं देऊळ आहे, चला मग मारुतीच्या मंदिरात शाळा सुरू करायचे. आणि मग त्या मंदिरात हा जो शाहू महाराजांचा जो विचार होता की अस्पृश्यतेचा जो एक अमानवी विचार होता तो बाजूला टाकणं, आणि ज्या मुलांच्या पालकांना मंदिरात प्रवेश नव्हता त्या पालकांची मुलं शाळेच्या निमित्तानं थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोचत होती. म्हणजे शाहू महाराजांचं मोठेपणी शाहू महाराजांच्याजवळ थांबत नाही, कारण कुठलाही विचार जिथं थांबतो तिथं संपतो, तो पुढं प्रवाहित होत जाणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जी महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली, प्राथमिक शिक्षणाची गंगा अगदी खेड्यापाड्यातल्या झोपडीपर्यंत नेली, त्या पाठीमागं हा राजर्षी शाहू महाराजांचा विचार होता, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तर शाहू महाराजांनी या सगळ्या शाळांच्या माध्यमातून अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भात सुद्धा मोठं काम केलं. आणि हा एकूण अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार आहे तो विचार पुढे नेला. म्हणजे मी ज्यावेळी शाहू महाराजांच्या म्हणजे आधुनिक काळातला महाराष्ट्राचा काही विचार स्वतंत्रपणे करत असतो तेव्हा, किंवा शाहू महाराजांच्या काळाचा विचार मी करत असतो, त्यावेळी मला नेहमी एक गोष्ट जाणवते की शाहू महाराज हा एक असा राजा होता की जगण्याचं असं एकही क्षेत्र नाही, त्या जगण्याच्या एकही क्षेत्र त्यांनी स्पर्श केल्यापासून दूर राहिलं, किंवा त्यांनी स्पर्श केलं नाही असं एकही क्षेत्र राहिलं नाही. म्हणजे आपलं माहिती आहे एखाद्याला फक्त बाबा खेळाचा आवड असलं तो खेळ 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 करत असतो. पण शाहू महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं. शाहू महाराजांनी सामाजिक क्षेत्रात सामाजिक जी विषमता आहे ते दूर करण्याचं काम केलं. शाहू महाराजांनी हरित क्रांतीच्या क्षेत्रात काम केलं. शाहू महाराजांनी खेळाच्या क्षेत्रात काम केलं. शाहू महाराजांनी संगीताच्या, म्हणजे अल्लादिया खा साहेबासारख्या गायकाला जयपूरहून कोल्हापूरसारख्या ठिकाणी आणणं, आणि जी जयपूर घराण्याची किराणा घराण्याची गायकी आहे ती गायकी विकसित करणं, हे आपण कल्पना तरी करू शकतो का? म्हणजे शाहू महाराजांसारखा म्हणजे असा धिप्पाड राजा, पैलवानसारखा दिसणारा राजा, आणि शाहू महाराजांची नेहमी इतिहास शिकवला जाताना अस्वलाची कुस्ती खेळणारा राजा, आणि त्यांना कुस्तीचं वेळ होतं एवढंच आपण सांगितलं जातं. म्हणजे आपला जो इतिहास आहे पाठ्यपुस्तकातून शिकवलं जाणारं, वल्लभभाई पटेल म्हणजे काय, तर ती काकेत गाठ उठली होती आणि ते सळी घेतली आणि काकेतली गाठ धाडताना फोडली. आपल्याला वल्लभभाई पटेल तिथंच संपतं सगळं. म्हणजे बाकी त्यांचं एकूण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतरचं सगळं जे कणखर व्यक्तिमत्व, या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात. आणि या ज्या फार संयुक्तिक नसतात अशा गोष्टींचं उदात्तीकरण केलं जातं. मला वाटतं शाहू महाराजांच्या किंवा तत्सम या सगळ्या मोठ्या लोकांच्या बाबतीत हेच घडत राहतं. पण असं एकही क्षेत्र जगण्याचं नाही जे शाहू महाराजांनी स्पर्श केलं नाही. मला वाटतं त्यानंतर आपल्याला त्या क्षमतेचं नेतृत्व यशवंतराव चव्हाणांच्यात दिसतं. म्हणजे मी नेहमी विचार करतो, म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर जर यशवंतरावांच्यासारखं नेतृत्व आपल्याला मिळालं नसतं तर आज महाराष्ट्र जो सांस्कृतिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पुढारलेला दिसतो तेवढा पुढारलेला नक्कीच दिसला नसता. आपण जी उत्तरेतली गायपट्ट्यातली राज्य आहेत म्हणजे त्यांच्या रांगेतच असतो. पण एक राज्याची स्वतंत्रपणे निर्मिती झाल्यानंतर त्यासाठी कृषी औद्योगिक क्रांतीसाठी ज्या पद्धतीनं प्रेरणा देणं, साहित्य संस्कृती मंडळासारखा विचार करणं, आणि त्यासारखी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यासारखा प्रकांड पंडित त्याला आपल्याबरोबर घेणं, आणि
केवळ पंडित तर्कतीर्थांना आपल्याबरोबर घेणं नाही तर त्या आपल्यासोबत राहावे यासाठी साहित्य कृती मंडळाचं आणि विश्वकोशाचं कार्यालय वाईसारख्या ठिकाणी आडबाजूला हलवणं यासाठी फार मोठी दृष्टी असावी लागते. राज्य उभं राहतं, यशवंतराव मी सुरुवातीला म्हटलं त्यात पण राज्य उभं राहतं. यशवंतराव हे समजू होते की राज्य केवळ हे कारखाने उभे करून आणि उद्योग उभे करून म्हणजे उद्योग ती आवश्यकताच आहे, प्रगतीसाठी या गोष्टी आवश्यक आहेतच, पण त्याचबरोबर सिनेमा, नाटक, कला, चित्रपट, गाणं ह्या सगळ्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शाहू महाराजांच्याकडे ती दृष्टी होती. त्यांनी म्हणजे कौटुंबिक संदर्भातले किंवा स्त्रियांच्या संदर्भातले अलीकडच्या काळात ज्या कायद्यांच्यावर अनेक अग्रलेख लिहून आले, वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीनं किती सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतले, असं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यासंदर्भात आपण फार अलीकडे वाचायला माहिती होतं की ज्या मोठ्या घरातल्या स्त्रिया आहेत ज्या तिथं त्या बायकांनासुद्धा घरी त्रास होतो, पण त्या त्रासाकडे ते विरुद्ध त्या दाद मागत नाही, तर त्यांना संरक्षण मिळावं यासाठी त्यांनी सामाजिक तो कायदा केला होता. देवदासी प्रथेविरुद्धतला कायदा आपल्याकडं नंतर झालेला आहे. मला वाटतं 1937ला तो कायदा झालेला आहे, पण त्याच्या आधी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानासुद्धा देवदासी प्रथा निर्मूलनाचा कायदा केलेला होता. विधवा पुनर्विवाहाचा कायदासुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी केला होता आणि आंतरजातीय विवाहाचा कायदासुद्धा शाहू महाराजांनी केला होता. आणि पुन्हा मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे शाहू महाराज हे फक्त कायदे करून आणि कागदावर आदेश काढून नामानिराळे राहणारे राजे नव्हते. त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केल्यानंतर आपली चुलत बहीण, त्या आपल्या सख्या चुलत बहिणीचा विवाह होळकरांच्यात म्हणजे धनगर समाजात करून दिला होता. अर्थात कसं असतं, आपल्याकडं आपण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतो, छत्रपती संभाजी महाराजांचा विचार करतो, शाहू महाराजांचा विचार करतो, आणखी मोठ्या माणसांचा विचार करतो, सामाजिक पातळीवरची यांची प्रतिमा, राजा म्हणून असलेलं यांचं महत्त्व हे किती मोठं असलं तरी पुन्हा कौटुंबिक पातळीवरचे जे ताणतणाव असतात, कौटुंबिक पातळीवरचे जे एकूण जाच असतात, काच असतात, हे या माणसांनासुद्धा प्रचंड प्रमाणावर सहन करायला लागतात. आपला शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, त्यात आपण जर नीट बारकाईने बघितलं तर त्यांना काय कौटुंबिक पातळीचे काच होते लक्षात येतं. शाहू महाराजांचंही तसंच होतं. तर तो विरोध असताना कौटुंबिक पातळीवरचा त्यांनी त्या काळात शंकराचार्यांच्याकडून एक प्रमाणपत्र मिळवलं की मराठा समाज आणि धनगर समाज हा एकच आहे, आणि हे सगळं सर्टिफिकेट दाखवून आपल्या कुटुंबियांना सांगितलं की हे बघा हे काही आपल्या जातीचंच आहे, तुम्ही काय असं समजून घेऊ नका. अशा रीतीने तो एक विवाह घडवून आणला. आणि केवळ तो एक विवाह घडवून आणला नाही तर अशा पद्धतीचे 101 विवाह घडवून आणावे असं होळकरांनी आणि शाहू महाराजांनी ठरवलेलं होतं. पण शाहू महाराजांच्या हयातीत असे 25 आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणले आणि नंतर त्यांचं देहावसान झाल्यानंतर हे गोष्ट थांबली. पण माणूस, एखादा राजा कशा पद्धतीनं गोष्टी पुढं नेतो, म्हणजे आपण आखलेली योजना, आपण काढलेला आदेश प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर तो प्रभावीपणे व्हावा. आपत्ती व्यवस्थापन या गोष्टीची आपण अलीकडे सातत्यानं चर्चा करत असतो. पूर आला, आपत्ती व्यवस्थापन, भूकंप झाला, आपत्ती व्यवस्थापन, दुष्काळ पडला, आपत्ती व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो. मला वाटतं राजर्षी शाहू महाराज हे यातले फार मोठे आपत्ती व्यवस्थापनातले तज्ज्ञ होते. आपण 72चा दुष्काळ आपल्यासमोर असतो. 72च्या दुष्काळाच्या काळात वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जी रोजगार हमी योजना सुरू केली, एक क्रांतिकारक योजना महाराष्ट्र सरकारची म्हणून योजना ओळखली जाते. तर ही रोजगार हमी योजना नंतर या योजनेचं महत्त्व ओळखून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात भारत सरकारने ही योजना स्वीकारली आणि मनरेगा म्हणून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून जी राष्ट्रीय पातळीवर योजना स्वीकारली, यातली मला जी दुर्दैवाची गोष्ट एवढीच वाटते, जी 1972ला महाराष्ट्र सरकारनं जी रोजगार हमी योजना आणली, ती रोजगार हमी योजना म्हणजे 1896-97 या काळात राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दुष्काळ पडल्यानंतर जी योजना राबवली, त्या योजनेची डिट्टो कॉपी पेस्ट अशी शब्दशः कॉपी पेस्ट केलेली योजना आहे. आणि वाईट याच गोष्टीचं वाटतं
की इतकी कॉपी पेस्ट केलेली योजना असतानासुद्धा या रोजगार हमीचं श्रेय शाहू महाराजांना मात्र दिलं गेलं नाही, किंवा ही रोजगार हमी योजना शाहू महाराजांनी त्यांच्या काळात राबवलेल्या उपाययोजनांच्यावर आधारित आहे असा उल्लेखही आतापर्यंत कधी कुणी करताना दिसत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी 1896-97च्या काळात हा दुष्काळ पडलेला होता, म्हणजे शाहू महाराज जन्म 1874चा, 1894 साली म्हणजे त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. म्हणजे राजे म्हणून 1894 साली ते गादीवर आले. कल्पना करा, एक राजा 20व्या वर्षी गादीवर बसतो आणि 20व्या वर्षी गादीवर बसल्या म्हणजे ठीक आहे, राजा तरुण राजा आहे, राजा म्हणून त्याचे काय आनंद घेण्याचे क्षण असू शकतात, राजेपद उपभोगण्याचे. पण सूत्र घेतल्यानंतर, फ्रेझरनी सांगितल्यानंतर या राजानं आपलं संस्थान बिरागायला फिरायला सुरुवात केली आणि 1896-97ला मोठा दुष्काळ पडला. त्यानंतर 1899ला आणि 1900 या 2 वर्षातसुद्धा, म्हणजे सत्तेवर आल्यानंतर पहिल्या 4-5 वर्षातच 2 भीषण दुष्काळांना सामोरं जावं लागलं. त्या काळातल्या दुष्काळात सगळीकडेच दुष्काळ पडलेला होता 1896-97चा. त्या काळात मुंबई इलाक्यात शेकडो लोक अन्न पाण्या वाचून तडफडून मरत होते. पण कोल्हापूर संस्थानात मात्र एकही भूक बळी गेल्याची नोंद नाही. तर ही दुष्काळाची दाहकता ओळखून त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी म्हैसूरमधून धान्य मागवलं होतं. धान्य खरेदी करायला लोकांच्याकडे पैसे पाहिजेत म्हणून त्यांनी रस्त्यांची, विहिरींची, तलावांची कामं काढली होती आणि त्या कामावर लोक काम करत होते. जी सरकारी जंगलं होती ती सरकारी जंगलं लोकांच्या गुराढोरांच्यासाठी खुली केली होती. त्यांनी नंतरच्या काळात एक दुष्काळ निर्मूलन खातं काढलं आणि त्या खात्याची जबाबदारी आपल्याकडचे जे भास्करराव जाधव हे सर्वात विद्वान आणि सर्वात कर्तबगारग्रस्त होते, त्यांच्याकडे या दुष्काळ निर्मूलन खात्याची जबाबदारी दिलेली होती. या काळात सगळ्यात हे काम करणारे लोक जगू शकतात, पण जे अपंग आहेत, जे आजारी आहेत, जे वयोवृद्ध आहेत, त्यांच्या खूप जगण्याचा प्रश्न असतो. तर अशा लोकांच्यासाठी त्यांनी 9 निराधार आश्रम काढलेले होते. निराधार आश्रमाच्यामध्ये 50,000 लोकांची व्यवस्था शाहू महाराजांनी केली होती आणि संस्थानाच्या वतीनं त्यांची सगळी व्यवस्था करण्यात होती. त्यामुळेच मुंबई इलाक्यात शेकडो लोक तडफडून मरत असताना कोल्हापूर इलाक्यात एकही भूक बळी पडलेला नव्हता. त्या भीषण दुष्काळाच्या काळातसुद्धा शाहू महाराजांची दूरदृष्टी एवढ्यावरच थांबत नाही. महाराज स्वतः सगळ्या त्या दुष्काळाच्या काळात स्वतः सगळा फेरफटका मारत होते आणि सगळा फेरफटका मारत असताना त्यांच्या लक्षात आलं की लोक काम करत आहेत, आयाबाया रस्त्यावर काम करत आहेत, काही बायांची तान्ही पोरं आहेत, ती तान्ही पोरं झाडाखाली कुठंतरी ठेवलेले आहेत किंवा झाडाला झोळणा बांधून ठेवलेले आहेत. तर हे सुद्धा त्या राजाच्या नजरेतनं चुकलं नाही. त्यांनी त्या मुलांच्यासाठी पाळणा घरंसुद्धा सुरू केली. म्हणजे राजा किती सहृदयी असू शकतो हे आपल्याला या सगळ्यातून दिसून येतं. आणि रोजगार हमी योजनेत काय, याच सगळ्या गोष्टी रोजगार हमी योजनेत आहेत. म्हणजे आणि आपण त्याचा कधी उल्लेखसुद्धा रोजगार हमी योजनेच्या संदर्भानं ही शाहू महाराजांच्या काळातली योजना आहे म्हणून उल्लेख करत नाही. ही मला यातली खूप अशी दुर्दैवी आणि शाहू महाराजांच्यावर अन्याय करणारी गोष्ट अशी वाटते. 1896 साली मुंबई इलाक्यात प्लेगची भीषण साथ आली होती. म्हणजे हे दुष्काळाच्या काळातलं आपण आपत्ती व्यवस्थापन बघितलं तर प्लेगची ही साथ आले असताना शाहू महाराजांनी सावध होऊन आपल्या संस्थानात त्या संदर्भातल्या उपाययोजना सुरू केल्या. दुष्काळ दौऱ्याच्या निमित्तानं जे फिरत होते त्या काळात ते लोकांचं प्रबोधन करत होते. लोकांना या प्लेग संदर्भात घ्यायची जी खबरदारी होती ती खबरदारी कशी घ्यायची या संदर्भात मार्गदर्शन करत होते. पत्रके वाटत होते. लोकांना शेतात, माळावर, उघड्या जागेवर झोपड्या बांधाव्या यासाठी झोपड्या त्या बांधण्यासाठी अर्थसहाय्य करत होते. म्हणजे प्रचंड प्रमाणात, म्हणजे शेतीच्या कर्जमाफी, आपण शेतकऱ्यांचा ज्यावेळी शेतीचा विचार करतो, अलीकडच्या काळातल्या शेतकरी कर्जमाफ्यांचा विचार करतो, तर राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात त्यांच्या लक्षात आलं की आपल्या संस्थानातला जो शेतकरी आहे तो शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. त्यांनी शेती घाणवट टाकलेली आहे आणि ती घाणवट टाकली, कर्जबाजारी झालेला आहे आणि तो व्याजात गुदमरतोय. तर अशा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळात अगदी थोडक्या अटीवर
कर्ज योजनासुद्धा सुरू केलेली होती. म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज देण्याची योजनासुद्धा शाहू महाराजांनी त्या काळात 1896, 97, 98, 99 म्हणजे गादीवर आल्यानंतर अवघ्या काही 2-4 वर्षात सुरू केलेली होती. म्हणजे किती घटकांचा आपल्या हा राजा आपल्या संस्थानातला विचार करतो हे लक्षात येतं. नवीन नवीन प्रयोग करत राहणं हे तर सातत्यानं आपण वेगळ्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत बघतो. पण शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती केली, शैक्षणिक क्रांतीच्या दृष्टीने शाहू महाराज एक शैक्षणिक क्षेत्रातले क्रांतिकारक म्हणून आपण ओळखतो. समाजातील विषमता दूर करण्यासाठीच्या दृष्टीनं त्यांनी घेतलेले सामाजिक दृष्ट्या क्रांतिकारक निर्णय त्या दृष्टिकोनातून आपण बघतो. हरित क्रांतीच्या संदर्भात ज्यावेळी शाहू महाराजांच्या हरित क्रांतीच्या दृष्टिकोनाचा विचार करतो त्यावेळी लक्षात येतं की त्या काळात म्हणजे सुद्धा म्हणजे 100 वर्षापूर्वी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, शेतीत वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत यासाठी ते धडपडत होते. म्हणजे शेतीमध्ये नवीन लागवडीचे प्रयोग करायला पाहिजेत. तर बाबा आपल्याकडं काही डोंगर उताराचा भाग आहे, कॉफी चहाचे मळे असे त्यांना तिकडे दिसायचे दक्षिण भारतात पूर्व भारतात असं काय आहे. मग त्यांनी आपल्याकडं चहाचे कॉफीचं लागवडीच्या दृष्टीनं काही करता येईल का म्हणून चहा कॉफी लागवडीच्या दृष्टीनं इथं देसाईचं समोर बसले. भुदरगडला काही त्यांनी कॉफीचे प्रयोग केले होते, पन्हाळ्याच्या तिथं कॉफीचे प्रयोग केले होते, चहाच्या मळ्यांचे प्रयोग केलेले होते. ते किती प्रमाणात यशस्वी झाले हा भाग वेगळा. पण हे काय त्यांनी आपलं कोण लहरी राजासारखं चला आलं मनात की असं नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बघू यामुळं काही शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल, आपल्यातल्या रोजगाराचा प्रश्न काही लोकांचा मिटू शकेल या दृष्टीनं केलेले हे प्रयोग होते. कोरफड लागवडीचा प्रयोग करून बघितला, वेलदोडे, कोको, रबर हे बघू काय रुचतंय. आतापर्यंत काही केलंच नाही पण करून तरी बघू म्हणून असे काही वेगळे प्रयोग शेतीच्या क्षेत्रातले त्यांनी केलेले आपल्याला त्या काळात दिसतात. म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख आपण 1895च्या वगैरे केलेला आहे. राधानगरी धरण हा शाहू महाराजांच्या एकूण कारकिर्दीतला म्हणजे ज्या पद्धतीनं औद्योगिक क्रांतीसाठी शाहू मिलसारखी एक कपड्याची गिरणी सुरू करण्याचा शाहू महाराजांचा निर्णय जेव्हा औद्योगिक क्षेत्रातल्या क्रांतीसाठी जेवढा महत्त्वाचा ठरतो तेवढा हरित क्रांतीसाठी आणि आजच्या जे आपल्याला कोल्हापूर जिल्हा हा एकूण जो संपन्न दिसतो महाराष्ट्रातल्या दरडोई उत्पन्न असलेल्या जिल्ह्यामध्ये सर्वात अग्रेसर असलेला जिल्हा दिसतो. तर त्या पाठीमागं शाहू महाराजांची ही राधानगरी धरणाची जी दूरदृष्टी आहे ती मला जास्त महत्त्वाची वाटते. म्हणजे 1902 साली राजर्षी शाहू महाराज जेव्हा लंडनला गेलेले होते तर तिकडं जाताना तिकडं गेल्यानंतर त्यांच्या डोक्यात असं काही तिथले काही प्रयोग बघितल्यानंतर पाणी साठवणुकीचे धरणाचे लक्षात आलं की आपल्याकडे असा डोंगरांचा भाग आहे, नद्या आहेत, तर आपण असं काही करू शकतो असं त्यांनी तिथं विचार केला. आणि इकडं आल्यानंतर त्यांनी आपल्याकडचे जे तज्ज्ञ होते त्या तज्ज्ञांना कामाला लावलं. त्यातून राधानगरी धरणाची संकल्पना पुढं आली. 1907 साली त्या संदर्भात पाहणी झाली. 1909ला या धरणाचं काम सुरू झालं. अर्थात हे शाहू महाराज गेल्यानंतर ते काम पूर्ण झालं पण शाहू महाराजांनीच त्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याची सुरुवात केली. तर 1902ला ज्यावेळी राजर्षी शाहू महाराज लंडनला जाणार होते त्यावेळी त्यांनी तिकडं जाताना म्हणजे बघा म्हणजे अगदी राजकारणाच्या पलीकडं पक्ष या गोष्टी सोडून मी आता परवाची संदर्भातले ज्या काय राज्यात घडामोडी घडत आहेत त्यातली एक ऑडिओ क्लिप आपल्यातल्या बऱ्याच जणांनी ऐकले असतील. म्हणजे गुवाहाटी संदर्भात एक लोकप्रतिनिधी सांगतायत काय ते हाटील, काय ते डोंगर, काय ती झाडी हे आपल्या बऱ्याच जणांनी ऐकले असेल. म्हणजे लोकप्रतिनिधी कशा म्हणजे परक्या ह्याच्यात गेल्यानंतर किंवा नंतरच्या अलीकडच्या काही वर्षात आपले काही राजकीय नेते परदेशी गेल्यानंतर त्यांचे फोटो बर्फात खेळतानाचे वगैरे हे आपण बघितलं असेल. पण राजर्षी शाहू महाराज 1902 साली लंडनला जाताना त्यांनी तिथल्या आपल्या लोकांना सांगितलं होतं की पत्र लिहून कळवलं होतं की शेती, जनावरे, कोंबडी बदकांची पैदास, दूध दुभत्यांची उत्पत्ती इत्यादी शेतकीचे जे
धंदे लहान मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी चाललेले आहेत अशी काही ठिकाणं मला पाहायची आहेत. म्हणजे 100 साधारण 20 वर्षापूर्वीचा काळ आहे, लक्षात घ्या. 120 वर्षापूर्वी एक राजा परदेशी जाताना म्हणजे परदेशी पर्यटन करावं हा त्याचा उद्देश नाही, तर तिथून आपण काय बघून येऊ शकतो आणि तिथं बघितलेल्या कोणत्या गोष्टी, चांगल्या गोष्टी आपण आपल्या संस्थानात आणू शकतो, आपल्या लोकांच्या उपयोगी ठरू शकतील अशा आणू शकतो, या दृष्टीनं तिथं जाऊन विचार करतो आणि त्या गोष्टी इथं घेऊन येतो. राधानगरी धरण त्यातूनच आलं. तिथं त्यांनी एक कुस्तीचं स्टेडियम बघितलं. त्यांना वाटलं की असं एक मैदान आपल्याकडं असायला पाहिजे. त्यांनी इथं काम सुरू केलं आणि आज जे खासबाग मैदान आहे, कोल्हापूरला कुणी आला असेल, खासबाग मैदानाचे फोटो बघितले असतील, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पिछाडीला आहे. म्हणजे समोर मैदान आहे आणि चारी बाजूनी एक असं स्टेडियम आहे, चारी बाजूनी अशी उतर अशी जागा आहे. म्हणजे त्या स्टेडियममध्ये एकावेळी 25 ते 30 हजार लोक कुस्ती पाहू शकतात. समोर असलेली लढत खाली जमिनीवर बसून, खुर्च्या बेरीच्या काय नाही, जमिनीवर बसून 25 ते 30 हजार लोक कोणत्याही व्यत्ययाशिवाय समोर मैदानात चाललेली कुस्ती पाहू शकतात. असं खासबाग मैदान शाहू महाराजांनी लंडनमध्ये बघितल्यानंतर, तिथून आल्यानंतर कोल्हापुरात उभं केलं. म्हणजे कशा पद्धतीनं राजा या गोष्टी आपल्या राज्यात आणू शकतो. म्हणजे हे 1902 साली ते 7व्या एडवर्ड बादशहाचा जो राज्यारोहण समारंभ होता त्यासाठी तिकडे गेलेले होते. तिकडं गेल्यानंतर ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय जोडधंदे करता येऊ शकतात, तिथं कशा पद्धतीने लोक करतात हे बघून त्यानुसार आपल्या संस्थानात त्यांना चालना द्यावी, किंवा शेतीसाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था कशा रीतीनं करता येऊ शकते तिथले प्रयोग इथं आणावेत. क्रीडा क्षेत्रासाठी काय करता येऊ शकतं त्या दृष्टीनं ते प्रयोग करावेत. हा 120 वर्षापूर्वी विचार केला राजा. आणि तिकडं असतानाच लंडनमध्ये असतानाच 26 जुलै 1902 या दिवशी त्यांनी जो निर्णय घेतला तो या देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा क्रांतिकारक निर्णय होता. म्हणजे आपल्या संस्थानातल्या मागास समाजातल्या लोकांच्यासाठी 50% आरक्षणाचा निर्णय, हा देशाच्या पातळीवरचा पहिला निर्णय हा राजर्षी शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी घेतला. आणि हा आदेश काढला त्यावेळी शाहू महाराज लंडनमध्ये असताना त्यांनी हा आदेश काढायला लावला. 26 जुलै 1902 रोजी हा आदेश काढला होता. म्हणजे आता जे संस्थानात लोक काम करत आहेत त्यातल्या जसजशा रिकाम्या होतील त्या जागांवर ही 50% आरक्षण असेल. म्हणजे ब्राह्मण, प्रभू, शेनवी, पारशी आणि जे पुढारलेले समाज आहेत, पुढे गेलेले वर्ण आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त जो सगळा समाज आहे त्या सगळ्या समाजासाठी या 50% जागा राखीव असतील. म्हणजे या नव्या युगाच्या आगमनाची घोषणा करणारा युगप्रवर्तक राजा असं धनंजय कीर यांनी राजर्षी शाहू महाराजांचं वर्णन केलेलं आहे. शाहू महाराजांनी हा जो निर्णय घेतला त्या निर्णयाची त्यांना पुढं आयुष्यभर, म्हणजे 1902 सालचा हा निर्णय आहे आणि पुढं ते 20 वर्षे जगले, तर पुढच्या 20 वर्षात या निर्णयाचा त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या त्या काळातल्या देशाच्या राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या एका पुढाऱ्याच्या विरुद्ध संघर्ष करावा लागला त्यांना. म्हणजे शक्ती केवढ्या मोठ्या होत्या. लोकमान्य टिळक यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान हा वेगळा भाग आहे. स्वातंत्र्य लढ्याला लोकमान्य टिळक यांनी दिलेलं नेतृत्व ही वेगळी गोष्ट आहे. आणि सामाजिक पातळीवरचं लोकमान्य टिळकांचं मागासलेपण ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे शिंप्यानी विधानमंडळात जाऊन काय कपडे शिवायचे आहेत का, चांबारानं विधानमंडळात जाऊन काय चप्पल शिवायचं, असली बुरसटलेले विचार घेऊन लोकमान्य टिळक जगत होते. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. स्वातंत्र्य लढ्यातलं काय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क वगैरे ते त्या जागी आहे, पण सामाजिक पातळीवर एकूण लोकमान्य टिळक हे या तळागाळातल्या किंवा मागास घटकांच्या पूर्ण विरोधात होते. आणि शाहू महाराजांच्या या आरक्षणाच्या निर्णयानंतर तिथल्या स्थानिक ब्राह्मण समाजानं
त्यांना प्रचंड विरोध केला आणि त्या ब्राह्मण समाजाच्या बाजूनं लोकमान्य टिळक उभे राहिले आणि पुढं अखंडपणे लोकमान्य टिळक 20 साली गेले, शाहू महाराज 22 साली गेले. तर हा पुढचा सगळा कालखंड हा शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचा सामाजिक पातळीवरच्या संघर्षाचा कालखंड आहे. शाहू महाराजांना फक्त ही प्रचंड त्या काळातल्या वृत्तपत्रांच्याकडून किंवा माध्यमांच्याकडून टीका सहन करायला लागली एवढंच नाही, तर शाहू महाराजांच्या जीवावर बेतणारे हल्ले, त्यांच्याविरुद्ध दहशतवादी कारवायासुद्धा यातून त्या काळात घडल्या. पण शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक पातळीवरच्या सामाजिक क्रांतीच्या निर्णयापासून कधीही मागं हटले नाहीत. ते कधीही त्यांनी एकसुद्धा पाऊल मागं घेतलं नाही. म्हणजे कोल्हापूरला मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपण प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भातलं शाहू महाराजांचं योगदान बघितलेलं आहे. पण त्याची सुरुवात कशी झाली बघा. पी.सी. पाटील हे नाव, राव बहादूर पी.सी. पाटील हे नाव आपल्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल. माझ्या आठवणी नावाचं त्यांचं एक फार उत्तम पुस्तक मौज प्रकाशन गृहानं प्रसिद्ध केलं आहे. म्हणजे तो काळ आणि त्या काळातल्या एका शिकलेल्या तरुणानं म्हणजे त्याला कशा पद्धतीनं शिक्षण होत गेलं आणि तो कसा घडत गेला हे, आणि त्या शाहू महाराजांचा तो काळ आहे. त्या काळ शाहू महाराजांच्या संदर्भातल्या खूप चांगल्या आठवणी त्यात त्यांनी व्यक्तिशः हे पी.सी. पाटील म्हणजे पांडुरंग चिमणाजी पाटील हे शेती खात्यातले मोठे अधिकारी होते नंतर. तर हे म्हणजे लेफ्टनंट जनरल S.P.P. थोरात यांचे वडील हे पी.सी. पाटील. तर हे पी.सी. पाटील त्या काळात मॅट्रिक झाले. तर शाहू महाराजांची एक सवय असायची त्या म्हणजे ते ज्यावेळी गाडीतनं निघाल्या खडखड्यातनं निघालेलं असायचे त्यावेळी त्यांच्या गाडीत काही वेगळे लोक बसलेले असायचे. त्यात एक मनुष्य त्यांना त्या दिवशीची वृत्तपत्र वाचून दाखवणारा असायचा. मग शाहू महाराज कुणाबरोबर बोलत असतील किंवा ते आणि काय त्यांचं चाललं असेल, त्यांना आपलं त्यांच्या शेजारी बसून अखंडपणे ते पेपर बडबड ते त्यानं वाचत राहायचं. शाहू महाराजांच्या कानावर ते जात असेल, ते ऐकत असेल. पण त्यातच एक बातमी आली व त्यांनी वाचली की असा एक वडगावचा पाटलाचा पोरगा आहे, तो 10वी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे, हे त्यांच्या वाचनात आलं. शाहू महाराजांनी लगेच आदेश काढला की त्या पाटलाच्या पोरला हुडकून काढा. तर चला लगेच महाराजांचा आदेश म्हणल्यावर घोडेस्वार निघाले. तर ते कोल्हापूर जिल्ह्यात 3-4 वडगाव आहेत. बाजार वडगाव आहे, भिकार वडगाव आहे, आणखी एक असं ते मग एक त्या वडगावात गेलं, शोधलं, ह्या वडगावात कोण नाही, त्या दुसऱ्या वडगावात गेला, तिकडं कोण नाही, चौथ्या वडगावात गेल्यावर कळलं की ह्या वडगावात इथं हे एक पाटलाचं पोरगं मॅट्रिक पास झालेलं आहे. तिथं ते स्वार गेला, त्याला सांगितलं महाराजांनी बोलले. शाहू महाराज हा प्लेगच्या साथीचा काळ होता. प्लेगच्या साथीचा काळ होता. शाहू महाराज पन्हाळगडावर थांबलेले होते आणि त्यावेळी म्हणजे आपण आत्ता करोनाच्या काळात क्वारंटाईन हा शब्द आपण गेल्या 2 वर्षापूर्वी ऐकला. पण यात क्वारंटाईन त्या प्लेगच्या साथीच्या काळातसुद्धा लोकांना क्वारंटाईन केलं जात होतं. तर तिथं पन्हाळगडाच्या पायथ्याशी सरकारी यंत्रणा थांबलेली होती, महाराजांची यंत्रणा थांबलेली होती आणि त्यांना सक्त आदेश होता की कुणालाही गडावर पाठवायचं नाही. गडावर कोणाला यायचं असेल तर तिथं 10 दिवसाचं काहीतरी क्वारंटाईन होतं. 10 दिवस तिथं गडाच्या खाली थांबायचं आणि 10 दिवसानंतर मग गडावर महाराजांना भेटायला जायचं. सरकारी अधिकारी कोण तातडीचं काम घेऊन आला असेल तर त्याची सगळी कपडे तिथं जे जंतुनाशक असेल त्या जंतुनाशकातनं धुवून काढायची, त्यानं चांगले आंघोळ करायची आणि तातडीच्या कामासाठी वर यायचं. अशा तिथं शिस्तीत असताना शाहू महाराजांनी आदेश देऊन ठेवला होता, ते वडगावच्या पाटलाचं पोरगं घेऊन जो स्वार येईल त्याला तिथं अडवायचं नाही, त्याला या क्वारंटाईनच्या कुठल्याही अटीत न करता त्याला थेट वर पाठवायचं. तर अशा रीतीनं ते पी.सी. पाटलांना तिथं घेऊन आले. 10वी झालेलं पोरगं. महाराज तिथं आंघोळ करत होते, त्याला सांगितलं. मग ते धोतर हे त्या काळातला नेहमीचा पेहरावातला भाग असल्यामुळं शाहू महाराजांनी त्यांच्याकडून पिशवा तो धोतर त्याच्याकडनं धोतर घेतलं. त्या धोतरानं आपलं अंग पुसलं आणि वर आलं. मग त्याला सगळं विचारलं पुढं काय करणार, पुढं काय म्हणलं नाही काय करणार. त्यावेळी लक्षात आलं की
खेड्यातल्या पोरांच्या, बहुजनांच्या पोरांच्या शिक्षणाची काय अवस्था आहे. मग तो गेल्यानंतर त्याला सांगितलं की तुझ्या शिक्षणाची व्यवस्था मी करतो, तू पुढं शिकायचं. पी.सी. पाटील खाली आल्यानंतर त्यांनी आपले जे काही सहकारी होते, भास्करराव जाधव असतील, सबनीस असतील, यांच्याशी बोलले आणि म्हणले आपल्याला शिक्षणाची, वसतिगृहाची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे मुलांच्या, जर मुलं शिकणार नसतील तर. म्हणजे त्या काळात ह्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी वसतिगृह सुरू करताना किंवा अशी ही कल्पना राबवताना त्यांच्या टीका होत असताना म्हणजे शाहू महाराजांनी सहज मराठा समाजातल्या त्या काळातल्या शिक्षणाचा आढावा घेतला. तर त्यांना आढळून आलं भास्करराव जाधवांच्या रिपोर्टमध्ये 2 मराठे त्या काळात फक्त कोल्हापूर संस्थानातले मॅट्रिक झालेले होते, त्याच्या आधी पी.सी. पाटलांच्या आधी. म्हणजे बघा, मराठा समाज हा बाकी हे जे वर मगाशी शेनवी, ब्राह्मण, पारशी यांच्यापेक्षा एकूण बाकी गावगाड्यातला सगळ्यात पुढारलेला समाज होता, सगळ्यात वर्चस्वशाली समाज होता. पण या समाजात सुद्धा त्या काळात फक्त मॅट्रिक झालेले 2 लोक होते. आणि व्यवस्था कशी होती बघा, हे मॅट्रिक झालेले 2 लोक असताना सुद्धा त्यातल्या एकाला हायस्कूलवर नेमलं, पण शिक्षक म्हणून नेमलं नाही, त्याला लायब्ररीत ठेवलं. आणि दुसऱ्याच्या कुटुंबात पारंपरिक हुजऱ्याचं काम चालायचं, त्यामुळं त्याला हुजऱ्या म्हणूनच नेमलं. शाहू महाराजांच्या नजरेतनं हे वास्तवसुद्धा सुटलं नाही. म्हणजे शाहू महाराजांचं राज्य होतं, पण तिथं प्रशासन जे होतं ते प्रशासन एका विशिष्ट वर्चस्वादी समाजाचं होतं. आणि ते समाजातल्या इतर समाजांना नोकऱ्यांमध्ये तर त्यातूनच पुढं ही सगळी आरक्षणापासून या सगळ्या संकल्पना पुढं आल्या. आणि त्यांनी मग वसतिगृहाची सोय करायला सुरुवात केली. वसतिगृह सुरू केलं. वसतिगृह सुरू केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण पुढारलेलो असलो तरी समाज पुढारलेला नाही. त्यामुळं वेगवेगळ्या जातींच्या मध्ये राहण्यासाठी पालक आपल्या मुलांना पाठवणार नाहीत. म्हणून मग शाहू महाराजांनी प्रत्येक जातीसाठीची स्वतंत्र वसतिगृह सुरू करायची योजना सुरू केली. प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह. म्हणजे आजसुद्धा अनेक लोक जे अर्धवटपणे विचार करतात, या पाठीमागची भूमिका समजून न घेता सांगतात शाहू महाराजांनी जर प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू केलं, याचा अर्थ शाहू महाराजांनी जातीवादाला खतपाणी घातलं, असं का केलं. म्हणजे या पाठीमागची भूमिका समजून घेत नाहीत की जर तिथं दलित मुलांचं वसतिगृह असतील तर त्या वसतिगृहात शिकायला मराठा पालक किंवा अन्य इतर ओबीसी समाजातले पालकसुद्धा आपल्या मुलांना पाठवणार नाहीत. त्यामुळं पुढं जे 7वी नंतरचं शिक्षण असेल किंवा 10वी नंतरचं शिक्षण, हे शिक्षण मुलांचं होऊ शकणार नाही. म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांची कल्पना मांडली. आणि त्यांनी स्वतः वसतिगृह सुरू केली नाही, तर त्या समाजातल्या पुढाऱ्यांना बोलवलं, तुम्ही वसतिगृह सुरू करा, त्यासाठी संस्थान सगळं मदत देईल. आणि त्यानुसार ही वसतिगृह सुरू झाली. आणि मग सोनार समाजाचं स्वतंत्र वसतिगृह, सुतार समाजाचं स्वतंत्र वसतिगृह, मराठा समाजाचं स्वतंत्र वसतिगृह, मुस्लिम समाजाचं स्वतंत्र वसतिगृह. आणि या सगळ्यात महाराज कुठंच नव्हते, फक्त महाराजांनी एके ठिकाणी त्या वसतिगृहाचं पद स्वीकारलं आणि ते एकमेव मुस्लिम हॉस्टेलचं त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. आजसुद्धा कोल्हापूरची मोहम्मेडन एज्युकेशन सोसायटी आणि मुस्लिम बोर्डिंग आहे, त्याचे अध्यक्ष शाहू महाराज आहेत. म्हणजे पुन्हा आपल्या संस्थानातल्या अल्पसंख्य समाजाच्या प्रती किती आत्मीयतेची भावना आहे. शाहू महाराज त्या काळात ओळखत होते की या सगळ्या समाजाचे प्रश्न वेगळे आहेत आणि मुस्लिम समाजाचे प्रश्न वेगळे आहेत, तिथं आपण स्वतः असायला पाहिजे. इतर समाजात त्या समाजाचे पुढारी काम करू शकतात, पण इथं आपण असायला पाहिजे. आणि मुस्लिम बोर्डिंगचं अध्यक्षपद शाहू महाराजांनी स्वतः स्वीकारलं. आणि त्यातून मग संस्थानातली खेड्यापाड्यातली मुलं, आपल्याच समाजाची, आपल्याच जातीतली मुलं आहेत म्हणल्यानंतर पालक त्या मुलांना कोल्हापूरला शिकायला पाठवायला लागले. त्या वसतिगृहातून त्यांची सोय व्हायला लागली. आणि मग जी पुढं उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं जी एक पुढं प्रगती सुरू झाली, उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं पुढं एक विचार सुरू झाला, तर मला वाटतं हा त्यातून सुरू झाला. आणि त्यातून मग एक शैक्षणिक क्रांती जी आहे, म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा केल्यानंतरची क्रांती वेगळी. त्यानंतर या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाज घटकांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन उच्च शिक्षण घ्यावं यासाठी केलेले प्रयत्न वेगळे. आणि त्यातून एक वेगळं सामाजिक अभिसरण शाहू महाराजांनी घडवून आणलेलं आपल्याला दिसतं.
मित्र हो, मी मगाशी म्हणलं की म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात त्यांनी अनेक कायदे केले. म्हणजे ज्यावेळी प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला त्यावेळी त्यांनी स्त्री शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमल्या. रखमाबाई केळवकर नावाच्या स्त्री अधिकारी त्यांनी नेमल्या आणि त्यांच्याकडे त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाकडं विशेष लक्ष द्यावं असं सांगितलं आणि स्त्रियांच्या शिक्षणाला त्यातून प्रेरणा देण्याचं त्यांनी काम केलं. या रखमाबाई केळवकर म्हणजे पुन्हा हे केळवकर कुटुंबीय आजसुद्धा वैद्यकीय व्यवसायात कोल्हापुरात महत्त्वाचं कुटुंब. कृष्णाबाई केळवकर या रखमाबाई केळवकरांच्या कन्या, या कृष्णाबाई केळवकर या आनंदीबाई जोशी यांच्या नंतरच्या पहिल्या स्त्रीरोग तज्ज्ञ. म्हणजे रखमाबाई राऊत या आनंदीबाई जोशी यांच्यानंतरच्या ह्या असल्या तरी प्रॅक्टिशिंग पहिल्या डॉक्टर, प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या डॉक्टर. कारण आनंदीबाई जोशी या पदवी घेऊन आल्यानंतर प्लेगच्या साथीत गेल्या आणि त्यांना प्रत्यक्ष वैद्यकीय व्यवसाय करता आला नाही. पण रखमाबाई राऊत यांनी तो वैद्यकीय व्यवसाय केला. पण कृष्णाबाई केळवकर या आनंदीबाई जोशी स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. कृष्णाबाई केळवकर यासुद्धा परदेशी जाऊन शिक्षण घेऊन आल्या होत्या, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आल्या होत्या. तर त्या पहिल्या प्रॅक्टिसिंग स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ओळखल्या या रखमाबाई केळवकरांच्या कन्या. म्हणजे खरं तर आनंदीबाई जोशी ज्यावेळी परदेशातून परत येत होत्या त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांना आपल्या संस्थानातल्या तिथल्या सरकारी दवाखान्यात स्त्रीरोग तज्ज्ञाची जी जागा होती ती जागा देऊ केली होती. त्या संदर्भातला तो पत्रव्यवहार झाला होता. पण आनंदीबाई जोशी गेल्यामुळं ती काही शाहू महाराजांना संधी लाभली नाही. पण नंतर त्याच जागेवर ह्या कृष्णाबाई केळवकर यांना शाहू महाराजांनी नेमलेलं होतं. इंदुमती राणेसाहेब म्हणून शाहू महाराजांच्या सूनबाई होत्या. प्रिन्स शिवाजी नावाचे शाहू महाराजांचे एक पुत्र होते. ते त्या काळात बालविवाहाची प्रथा ही रूढच होती. तर ते प्रिन्स शिवाजी असेच एका शिकारीच्या ह्याच्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यांची ही तरुण 11 वर्षाची सून, देखणी अतिशय हुशार अशी बुद्धिमान असलेली सून विधवा झाली. म्हणजे अतिशय मुलीसारखं प्रेम शाहू महाराजांचं तिच्यावर होतं. त्यांनी ठरवलं हिला आपण शिकवायचं. म्हणजे मगाशी मी म्हणला कौटुंबिक पातळीवरचे काच आणि जात मोठ्या माणसांनासुद्धा असतात. तर या आपल्या सुनेला शिकवण्यासाठी सुद्धा त्यांना कुटुंबातून फार मोठा विरोध सहन करावा लागलेला होता. त्या काळात कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजचे डीन आले होते. त्यांना आपल्या या सुनेला डॉक्टर करायचं होतं. त्यांची शाहू महाराजांची इच्छा होती. तेव्हा या इंदुमती राणीसारख्या साहेबांची ओळख करून देताना त्यांनी त्या कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजच्या डीनना ही तुमची भावी विद्यार्थिनी अशी सुद्धा शाहू महाराजांनी ओळख करून दिली होती. पण नंतर मॅट्रिकच्या नंतरच्या काळात शाहू महाराजांनाही आपल्या सुनेच्या शिक्षणासाठी सुद्धा फार काही करता आलं नव्हतं. म्हणजे अशा पद्धतीच्या. पण एखादा माणूस बघा विचार कसा करतो. सोनतळी कोल्हापूरपासून काही किलोमीटर अंतरावर सोनतळी कॅम्प म्हणून तिथं महाराज कत्री असायचे. तर त्या सोनतळी कॅम्पवरून येताना या एकदा इंदुमती राणीसाहेब कोल्हापूरकडे येत असताना एके ठिकाणी त्यांच्या मोटारीचा अपघात होतो आणि मोटार उलटते. मोटारीचा अपघात झाल्यानंतर पाठीमागून शाहू महाराजांची मोटार येत होती. तर शाहू महाराज गाडी थांबवतात. इंदुमती राणीसाहेबांना आपल्या सुनेला गाडीत घेतात. आपल्या गाडीत जो ड्रायव्हर असतो त्या ड्रायव्हरला सांगतात उत्तर. इंदुमती राणेसाहेबांना म्हणतात बसा स्टेअरिंगवर. बघा म्हणजे आपण सायकलचा अपघात झाला तरी पुन्हा सायकलवर बसायला घाबरत असतो. दुचाकीचं थोडं काय जरी घसरलं तरी पुन्हा दुचाकीवर बसताना आपला कॉन्फिडन्स लूज होतो. पण तिथं गाडी उलटलेली आहे. त्या स्टेअरिंगवरून त्या सुदैवानं जखम झाली नाही. पण त्यांना आपल्या गाडीत घेतात, स्टेअरिंगवर बसवतात, चला म्हणतात. म्हणजे एखाद्याचा कॉन्फिडन्स, आपल्या या सुनेचा कॉन्फिडन्स लूज होऊ नये, आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी अपघात झाल्यानंतर लगेच त्यांना त्या स्टेअरिंगवर बसून ती गाडी घेऊन त्या इकडे येतात. म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टींच्याकडं असा वेगळ्या दृष्टीने बघणारा हा राजा होता. एकदा सोनतळीलाच म्हणजे कसं होतं, ह्या एकूण राजघराणे यांचे आयुष्य, त्यांना आयुष्यात सहन करायला लागले त्रास. म्हणजे शाहू महाराजांच्या आधीचे जे राजे होते कोल्हापूर संस्थानाचे 4 शिवाजी महाराज, ते नगरच्या किल्ल्यात बंदिवासात होते.
इंग्रजांनी आणि त्यांच्या काळातले जे एक तिथं दिवाण होते त्या दिवाणांनी कटकारस्थान करून त्यांना वेडे ठरवून त्यांना नगरच्या किल्ल्यात ठरवलं होतं आणि तिथंच त्यांचा अंत झालेला होता, चौथे शिवाजी महाराज त्यांचा. त्यानंतर हे शाहू महाराज गादीवर आलेले होते. तर एकदा तिथं सोनतळीला तो माहूत होता. तो माहूत हत्तीला चंदी भरवत होता, म्हणजे हत्तीला खायला घालत होता. तर तो आपला जो भात असतो त्या भाताचे गोळे होते आणि ते भाताचे गोळे तो हत्तीनं चारत होता. शाहू महाराजांनी त्या माहूताला हाक मारली आणि तो हत्तीला ते काय चारत होते ते बघितलं. तर तो जाडाभरडा असा तांदूळ त्याचा तो बनवलेला गोळा होता. महाराजांनी आपल्या दामदारला बोलवलं आणि सांगितलं, उद्यापासून मला याच तांदळाचा भात खायला घालायचं. बघा माणसाच्या आत काय काय सुरू असतं. एवढा मोठा राजा आहे, प्रचंड तळागाळातल्या घटकांच्या प्रती एवढा जिव्हाळ्यानं, एवढा आत्मीयतेने, एवढ्या तळमळीनं काम करतोय. तर तिथं बाबुराव यादव म्हणून त्यांच्याबरोबर नेहमी असणारे त्यांचे एक सहकारी होते. त्या बाबुराव यादवांनी त्यांना विचारलं, महाराज असं का म्हणताय? तर शाहू महाराज त्यांना विचारतात, तुम्हाला अहिल्याबाई होळकरीन माहिती आहे का? माहिती आहेत म्हणले. साताऱ्याचे प्रतापसिंग महाराज माहिती आहेत का? माहिती आहेत की. आमचे वडील शिवाजी महाराज माहिती आहेत का? मी चौथे शिवाजी माहिती आहेत की. म्हणले या सगळ्यांना ब्राह्मणी कारस्थानांचा प्रचंड त्रास झाला, तुरुंगात आयुष्य घालवावं लागलं. उद्या जर आम्हाला तुरुंगात जायला लागलं तर तिथं जिरगा तांदूळ मिळायचा नाही, तर आम्हाला असाच तांदूळ खावा लागेल. तर त्याची सवय आतापासून करावी लागेल. म्हणजे सिंहासनावर असलेल्या राजालासुद्धा भविष्यात त्या काळातलं एकूण कटकारस्थानं, षडयंत्र याच्या संदर्भातलं किती वास्तवाची जाणीव होती आणि तो त्या सगळ्या गोष्टींच्याकडं किती प्रॅक्टिकली एखादा राजा बघत होता, हे आपल्याला या सगळ्यातून दिसून येतं. मित्रहो, शाहू महाराजांच्या संदर्भात बोलायचं म्हणजे त्यांचं एकेका क्षेत्रातलं काम, एकेका विभागातलं काम, त्यांचं एक एक निर्णय, एक एक कागद घेऊन जर आपण त्यांच्या एक एक आठवणींच्या संदर्भात बोलायला लागलो तर खूप रोमहर्षक असं आयुष्य आहे. सामान्य माणसांच्यात राजा असूनही अगदी म्हणजे फेरफटक्याला गेल्यावर धनगराच्या झोपडीत जायचं, त्याच्या झोपडीतली कांदा भाकर घेऊन खायची, त्याच्याबरोबर राहायचं. हे सगळं अत्यंत साधेपणाचं, म्हणजे राजा आणि ऋषी या दोन्हीच, म्हणजे राजा कसा असावा हे सुद्धा त्यांनी कर्तृत्वातून दाखवलं आणि राजा असूनही एखाद्या व्यक्तिमत्वातलं ऋषीचे गुण कसे असू शकतात हे सुद्धा त्यांच्यातून दिसून आलं. तर अशा या राजाला वंदन करण्यासाठी आपण त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला इथं जमलात, मला बोलवलं, या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची मला तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी नवी मुंबई महापालिकेबद्दल, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आदरणीय बांगरसाहेब यांच्याबद्दल आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये पुन्हा मला इथं बोलण्याची संधी मिळाली, ही माझ्या दृष्टीनं अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद.